नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 7 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउझर उघडायचं आहे, तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. रिझ्यूम लर्निंग वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. 7 नंबरच्या सेशनवरती जायचं आहे. 6 नंबरच्या सेशनमध्ये बघितल्याप्रमाणे टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट, सेल्फ पाथ लर्निंग, गाइडेड डू इट युअर सेल्फ, नॉलेज चेक, सेशन कंप्लीशन असा काही भाग आपल्याला कंप्लीट करावा लागतो. मी डायरेक्टली सेल्फ पाथ लर्निंग वरती जातोय. प्रोसीड बटनावरती आपण क्लिक करू, स्टार्ट बटनावरती क्लिक करू. या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहिला जो प्रश्न आलेला आहे सेल्फ पाथ लर्निंगचा, तर तो व्हिडिओचा प्रश्न आलेला आहे. जसं की या असाइनमेंटमध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. विंडोज एक्सप्लोरर बाबत जाणून घेणं, फाइल्स, फोल्डर्स आणि लायब्ररीज बाबत माहिती करून घेणं आणि नेक्स्ट टॅबवरती आपण क्लिक करू. क्वेश्चन्स डिफॉल्ट म्हणून आपल्याला डेस्कटॉपवर फाईल एक्सप्लोरर या आयकॉन कुठं सापडेल, तर आपल्याला ये टास्कबारवर क्लिक करायचे. आपण फाईल ओपन न करता फाईलचा टाईप कसा ओळखू शकतो, फाईलवर राईट क्लिक करून टाईपवर क्लिक करावं लागतं. आपण फाईल्स ज्यात स्टोअर ऑर्गनाइज करू शकतो अशा विविध फोल्डरचे प्रतिनिधित्व करणारा आयकॉन्स आपल्याला ओळखायचा आहे. तर आपल्याला डी पर्याय या ठिकाणी क्लिक करायचं आहे, म्हणजे ऑप्शन 4 निवडायचं आहे आपल्याला. पुढीलपैकी कोणते विधान विंडोज 10 मधील लायब्ररीचे फीचर्स आहे. ऑप्शन बी आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. 2 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला व्हिडिओ प्ले करायचा. व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचे मेसेज येईल, ऑल स्टेप्स आर कम्प्लीटेड, त्यावरती क्लिक करायचं आहे. गो टू होम वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंबर 2 ला आपण जातो गाइडेड डू इट युअर सेल्फला. आपल्याला यामध्ये 10 प्रश्न दिलेले असतात प्रॅक्टिकलचे, जे आपल्याला करून दाखवायचे आणि मार्क्स मिळवायचे. पहिला प्रश्न आहे 6 नंबरच्या सेशन मध्ये पण हा प्रश्न रिपीट झालाय. आपल्याला राईट क्लिक करायचंय, सॉर्ट बायला यायचंय, नेम वरती क्लिक करायचंय, सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. पहिला प्रश्न अगदी बरोबर येईल. नंबर 2 ला आपण क्लिक करतोय, सेम परत राईट क्लिक करायचंय, व्ह्यू पर्याय निवडायचा आहे आणि आयकॉनची साईज लहान करायची, जसे की राईट क्लिक, व्ह्यू, स्मॉल आयकॉन अँड सबमिट. नेक्स्ट टास्कबार सेटिंग मधील टॉगल की वापरून टास्कबारला लॉक करायचंय. टास्कबारला कसं लॉक केलं जातं, हा जो असतो खालचा स्टार्ट बटन ज्याच्यामध्ये असतो तो टास्कबार असतो. त्याला लॉक करण्यासाठी आपल्याला राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक केल्याच्या नंतर टास्कबार सेटिंग वरती आपल्याला जायचंय. टास्कबार सेटिंगला गेल्याच्या नंतर लॉक द टास्कबारचा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे, त्यावरती क्लिक काढून टाकायचं, परत रिपीट क्लिक करायचं. असं केल्याच्या नंतर कन्फर्म आपल्याला त्या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तो क्वेश्चन सॉल्व्ह होईल. डेस्कटॉपचा स्पेस वाचण्यासाठी टास्कबार सेटिंग यूज स्मॉल टास्कबार बटन आपल्याला वापरायचं. सेम टास्कबारवर प्रश्न आहे, तर परत टास्कबारच्या सेटिंगला आपल्याला राईट क्लिक करून ओपन करायचंय. समजा मी याला क्लोज करतोय, परत एकदा राईट क्लिक करायचंय. आपल्याला राईट क्लिक केल्याच्या नंतर टास्कबार सेटिंगवर जायचंय. स्पेस वाचावं यासाठी काय यूज स्मॉल म्हणजे काय, तर इथे यूज स्मॉल टास्कबार बटन दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं, परत काढून टाकायचं आहे. परत मिनिमाइज करून आपण सबमिट बटनावरती क्लिक करू, म्हणजे क्वेश्चन अगदी व्यवस्थित सॉल्व्ह होईल. आपल्या डेस्कटॉपच्या रिक्त भागावर राईट क्लिक करायचे आणि टास्कबारचा कलर बदलायचा आहे, जसं की त्याला पर्सनलाइज करायचं आहे. रिक्त क्लिक करून राईट क्लिक करू, आपण पर्सनलाइजला क्लिक करायचं. आपल्याला पर्सनलाइजला क्लिक केल्याच्या नंतर इथं एवढं जर केलं तरी क्वेश्चन काय होईल, तुमचा कन्फर्म सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे परत सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्या डेस्कटॉपच्या रिक्त भागावर आपल्याला क्लिक करायचंय आणि पर्सनलाइज पर्याय निवडायचा आहे आणि ऑटोमॅटिकली पिक एस एंड कलर ऑफ माय बॅकग्राऊंड फीचर सक्रिय करायचंय. म्हणजे हे कसं करायचंय, तर राईट क्लिक करायचंय, पर्सनलाइजला आपल्याला जायचंय, इथं बॅकग्राऊंडला आपल्याला यायचंय, सॉरी कलरला क्लिक केल्याच्या नंतर पाहिजे ऑटोमॅटिकली पिक एस एंड कलर दिलेले आहे, त्याच्यावरचं क्लिक काढून टाकायचं, परत रिपीट क्लिक करायचं. स्क्रीन जर तुमच्या समोर असेल तर मिनिमाइज करून त्याला सबमिट पर्याय तुम्हाला वापरायचा आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जाईल. टास्कबारवर राईट क्लिक करायचं आणि टास्कबारची सेटिंग उघडायचं. अगदी सोपा प्रश्न आहे. आपण याला मी क्लोज करतोय. पहिलं टास्कबार जे आपण उघड आहे त्याला आपण क्लोज करूया. राईट क्लिक करायचं, तुम्हाला टास्कबार सेटिंग वरती क्लिक करायचं. टास्कबार सेटिंग उघडल्या जाईल, त्याच्यानंतर सबमिट पर्याय तुम्हाला वापरायचा आहे. पुढचा प्रश्न आपण घेतोय, टास्कबारच्या मोकळ्या जागेत राईट क्लिक करून टास्कबारला नवीन टूल जोडायचा आहे. कसा जोडायचा आहे समजून घेऊ आपण. राईट क्लिक करायचंय टास्कबार वरती, इथं टूलबार नावाचा वरती टॉपला ऑप्शन आहे, न्यू टूलबारला जायचंय.
यामध्ये कुठलाही आपण डॉक्युमेंटला क्लिक करून सिलेक्ट फोल्डरला क्लिक जर कधी केलं तिथे डॉक्युमेंट जोडल्या जाईल आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. प्रश्न अगदी सॉल्व्ह होऊन जाईल. पुढचा प्रश्न आपण घेतोय स्टार्ट बटन वापरून. हा थोडासा लेंथी प्रश्न आहे. थोडासा व्यवस्थित स्टेप समजून घ्यायचे आहे की या पद्धतीचा जर फॉर्मॅट आपल्याला घ्यायचा असेल तर तो कसा घेतला जातो. तर स्टार्ट बटनावर आपण क्लिक करू पहिले. पहिले आपल्याला काय करायचं आता स्टार्ट बटनावर क्लिक करायचं किंवा टाईप हेअर टू सर्च मध्ये कंट्रोल पॅनल असे वर्ड्स कंट्रोल असंही टाईप केलं तर वरती सर्च फोर मध्ये तुम्हाला कंट्रोल पॅनल दिसत. इथं लार्ज आयकॉनचा व्ह्यू तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. जर कधी कॅटेगरी अशा प्रकारची असेल तर तुम्हाला कॅटेगरीज मध्ये जायचंय म्हणजे त्या व्ह्यू बायला लार्ज आयकॉनला क्लिक करायचंय. डेट अँड टाइम वरती क्लिक करायचे तर डेट अँड टाइम पर्याय तुम्हाला दिसत. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय चेंज डेट अँड टाइम वरती क्लिक करायचंय. तिथं क्लिक केल्यावर चेंज कॅलेंडरला क्लिक करायचंय. इथं जी डेट तुम्हाला सांगितली त्या हिशोबाने जर डेट असेल ना समजा तर ती डेट समजा उदाहरणार्थ अशी ठेवायची तुम्हाला ती. चेंज कॅलेंडरला मी परत रिपीट क्लिक करतो. HMMMTT या पद्धतीने क्लिक करायचंय. त्याला अप्लाय करून तुम्हाला ओके करायचंय. इथं सुद्धा ओके करायचंय. ह्या ठिकाणी सुद्धा ओके करायचंय. याला मिनिमाइज करून घ्यायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं म्हणजे तो प्रश्न सॉल्व्ह होईल तुमचा. पुढचा प्रश्न आपण घेतोय तुमच्या डेस्कटॉपवरील टास्कबारची पोझिशन बदलण्यासाठी टास्कबारवर राईट क्लिक करायचं आणि टास्कबारची सेटिंग सिलेक्ट करायची. हे कसं करायचंय तर परत आपण जातोय टास्कबार सेटिंग वरती क्लिक करतोय. याला मॅक्झिमाइज करू आपण. इथं पोझिशन नावाचा एक प्रकार दिलेला आहे. जसं की लोकेशनला जायचं नुसतं क्लिक करायचं त्या ठिकाणी परत याला मिनिमाइज करायचंय सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. अशा पद्धतीनं हे गाइडेड डू इट युअर सेल्फचे काही क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह झाले 10च्या 10. याला ओके बटनावरती आपण क्लिक करतोय. जास्त वेळ न वाया जाऊ देता आपण या ठिकाणी नॉलेज चेक वरती जातोय. नॉलेज चेकला गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करायचं. पहिला प्रश्न आहे तुमच्या सिस्टमवरील टाइमचा फॉर्मॅट बदलण्यासाठी तुम्ही कुठं क्लिक करणार. 1 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तुमच्या सिस्टमने डेट अँड टाइम म्हणजे तारीख वेळेसाठीची सेटिंग बदलण्यासाठीचा पर्याय तुम्हाला कुठं सापडणार तर सी पर्यायावर आपण क्लिक करू डायरेक्टली. स्क्रीनवरील टास्कबारची पोझिशन बदलण्यासाठी आपण नेमकी कुठल्या टॅबवरती क्लिक करायला पाहिजे तर ए वरती आपण क्लिक करायला पाहिजे. त्याच्या इमेजेस तुम्ही ओपन करून बघायचे आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ते समजेल. खालीलपैकी कोणता पर्याय टास्कबारवर माऊस नेईपर्यंत टास्कबार हाईड करतो. म्हणजे आपल्याला बी पर्याय निवडायचा आहे. टास्कबार तो हाईड ऑप्शन आहे. जर तुम्ही सिस्टमला अजून एखादा डिस्प्ले स्क्रीन जर जोडला तर खालीलपैकी कोणता पर्याय दोन्ही डेस्कटॉपमध्ये टास्कबार दाखवू शकेल तर बी पर्याय आपल्याला ह्या ठिकाणी निवडायचा आहे. टास्कबारचा रंग बदलण्यासाठी तुम्ही कुठं क्लिक करणार तर इथं आपल्याला ए वरती क्लिक करायचं म्हणजे पर्सनलाइजला क्लिक करून तसं करता येतं. 7 नंबरचा प्रश्न आहे आपण फ्लिपकार्टवर अधिक वस्तू खरेदी करायच्या असतील प्रथम आयटम निवडला आणि त्याच कार्टमध्ये जोडलाय वेगळ्या आपल्याला वैकल्पिक वस्तू सापडली तर या ठिकाणी आपल्याला बी नंबरचा पर्याय निवडायचा आहे. बी नंबरचा पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आपण मागील महिन्यात फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची मागणी केली आहे. स्मार्टफोनला एक समस्या आली ज्यामुळे तक्रार वाढू इच्छित आहे. यासाठी ऑर्डरचा तपशील आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बी आणि डी नावाचा पर्याय निवडायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. 9 नंबरचं उत्तर आपल्याला द्यायचंय सी नंबरचं. इमेजेस बघून घ्या तुम्ही म्हणजे लक्षात येईल. आणि 10 नंबरचा जो प्रश्न आहे त्याला आपल्याला डिलिव्हरी पिन कोड्स असा ऑप्शन निवडायचा म्हणजे 1 नंबरचा. तर अशा पद्धतीनं इथं आपण नॉलेज चेक पण पूर्ण केलंय. आता आपण डायरेक्टली वेळ न वाया घालता सेशन कम्प्लिशनला आपण जातोय. इथं पहिला प्रश्न इंटरनेट सर्वात अधिक प्रचलित असलेला मार्ग म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे इथे 1 नंबरचं उत्तर आपल्याला द्यायचंय. तुमचे स्वतःचे वेबसाईट पेज तयार करण्यासाठी तुमच्याकडं जावा स्क्रिप्ट लँग्वेजचा वापर करून तुम्ही ते करू शकता म्हणजे ए नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा होता. पुढीलपैकी कोणते वेब ब्राउझरचे उदाहरण आहे तर इथं आपल्याला गुगल क्रोम हे वेब ब्राउझरचं उदाहरण दिसेल. अशा पद्धतीनं सेशन कम्प्लिशन टेस्ट सुद्धा आपण पूर्ण केली. आता तुम्हाला 7 नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलेलं असेल. ओके, थँक्यू.